पण युद्धामध्ये एक टॅक्टिकल परिस्थिती तयार होती. त्यामध्ये आता इराणचा थोडासा अपर हँड आहे, कारण ट्रम्प यांची कोंडी झाली आहे. बरोबर. तर त्यामुळं त्याचा खरं तर इराणनं फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे आता अमेरिकेसारख्या महासत्तेला आम्ही काय वाटाघाटीच्या टेबलवर यायला भाग पाडलं, हे सगळं इराण म्हणू शकतो. आणि ते म्हणून त्यांनी थांबण्याची एक पोझिशन तयार होऊ शकते. ते हार्डलाईन भूमिका जर घेत राहिले तर कोंडी वाढू शकते. तसं त्यांनी घेऊ नये आणि युद्ध संपावं, असंच जगातला कुठलाही शहाणा माणूस म्हणेल. अमेरिकेची तुलना हत्तीसोबत करायला काही हरकत नाही, काही नाही. म्हणजे इराण हातात काठी घेऊन एखाद्या हत्तीच्या मागं लागलाय, काठी आपटत आपटत चाललाय आणि हत्ती आता त्याला हत्ती असल्यामुळे त्याला पटकन मागं ओढता येत नाही, अशी अवस्था आता अमेरिकेची झालेली आहे. नमस्कार, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधील युद्धाला आता 1 महिना होत आलेला आहे आणि या युद्धातील विविध घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर. सर, स्वागत आहे या चर्चेमध्ये. तर पहिला प्रश्न असा आहे की युद्ध एका टप्प्यावर आलेलं आहे आणि अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग शोधतोय. पण इराणची आता सध्या अशी अवस्था दिसते की त्या हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की जंग तुमने शुरू की है, खत्म हम करेंगे. हे थोडे एक आव्हानाची भाषा आता इराणची दिसते. अमेरिकेने काही प्रस्ताव दिले शस्त्रसंधीसाठी आणि इराणनं ते नाकारलेले आहेत. पण एक सगळी जागतिक परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटते का बाबा इराणचं एक शानपण असावं बाबा हे युद्ध थांबावं किंवा शस्त्रसंधी स्वीकारावी? काय वाटते आपल्याला? मला वाटते की युद्धात आता जवळपास 1 महिना होत आला आहे आणि या 1 महिन्यामध्ये काही गोष्टी अत्यंत स्पष्ट झाल्या आहेत. एक तर युद्ध कशासाठी केलं हे आता सांगता येत नाही अशी अवस्था झाली आहे. बरोबर. म्हणजे युद्धाचे उद्देश सांगता येत नाहीत. दुसरी गोष्ट, जे यासाठी केलं असं सांगितलं जाते त्यातलं काहीच अचीव होत नाही. म्हणजे इराणमध्ये रेजिम चेंज झाला नाही, सत्ता बदलली नाही, खोमेनी जे मारले गेले तरी सत्ता बदलली नाही. तेच लोक, म्हणजे त्याच धाटणीतून आलेले लोक युद्ध चालवत आहेत आणि त्यांची अमेरिका विरोधी भूमिका, इस्रायल मान्यच नाही असं म्हणण्याची भूमिका, यात काही फरक पडलेला नाही. हा एक भाग. दुसरा भाग आहे की युद्धात अमेरिकेनं आपली ताकद पूर्ण लावली आणि इस्रायलनं पण लावली आणि त्याच्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालंही दिसतंय. तिथल्या इमेजेसवरून दिसतंय, सगळं दिसतंय. तरी पण इराण मागं हटत नाही आहे. आता मागं हटत नाही आणि आत्ता ज्या प्रकारचा प्रस्ताव ट्रम्प देत आहेत त्याच्या मागची कारणं समजून घ्यायला पाहिजेत. की अमेरिकेसारख्या महासत्तेला आणि इस्रायलसारख्या सतत युद्ध करू शकणाऱ्या देशाला इस्रायल अजूनही युद्ध करेल, कारण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह अमेरिकेपेक्षा थोडी वेगळी आहेत. पण इराण इस्रायल म्हणतो मी, अजूनही युद्ध सुरू ठेवू शकेल. अमेरिका पुढे येथे युद्ध संपवण्यासाठी अजून इस्रायल नाही पुढे आलं. यातला तो एक पेज समजून त्याचा हा एक बारकाव आहे महत्वाचा. असं गृहीत धरलं जाते की अमेरिका आहे म्हणजे इस्रायल पण त्यात आहे, पण तसं होत नाही. अगदी बरोबर. कारण इस्रायलचे आपले म्हणून इथे संबंध आहेत आणि अमेरिकेतला एकूण जगाचं बघायचं आहे. आता अमेरिकेसमोरचा सगळ्यात मोठा पेच आहे की इंधनाचे दर सगळ्या जगभर वाढत आहेत. बरोबर आहे. आणि अमेरिकेला असं वाटलं होतं की होर्मुझची समुद्रधुनी जी इराणनं बंद केली तर तो मार्ग मोकळा करण्यासाठी जगातले बाकीचे देश मदत करतील. बरोबर. आणि तिथं अमेरिकेचा अंदाज चुकला, युरोपियन अंदाज चुकला. युरोपियन राष्ट्रांनी नकारलेला, चीन काय मदत करण्याची शक्यता नव्हतीच. त्याचा इराणला फायदा असा झाला की एक तर अमेरिकेच्या सगळ्या बॉम्ब वर्षावाच्या नंतर सुद्धा इराण युद्धात पाय उभा आहे, हा एक भाग. आणि ते शक्य आहे. पण होर्मुझच्या समुद्रधुनीनं इराणच्या हातात एक असा पॉईंट दिलेला आहे की सगळ्या जगाचं नाक दाबलंय त्यांनी. म्हणजे भौगोलिक परिस्थिती, 20% जगाचं तेल जाते वगैरे, या सगळ्या चर्चेत सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा असा आहे की हे सगळं इराणनं थांबवलंय. अगदी अपवादात्मक एका दुसरं जहाज जातंय त्या देशाचं आणि मग उलटी सुलटी विधानं इराणचे लोक करतायत, इराणचे नेते करतायत की आम्ही काय बंद केलेलं नाही, आम्ही शत्रू देशांसाठी बंद केलं नाही, बरोबर, बाकीच्या जगाला आम्ही काही बंद केलं नाही. पण अमेरिका आणि इस्रायलचे जे काय जहाज असं त्यांना म्हणायचं आहे. पण प्रत्यक्षात तिथून वाहतूक जवळजवळ ठप्प आहे. बरोबर. गॅसच्या ज्या फॅसिलिटीज हल्ली झाली इराणच्या पण आणि विशेषतः कुवेतच्या, त्यानंतर गॅसच्या टंचाईचा मोठं संकट जगासमोर येण्याची शक्यता दिसते आहे. आणि त्याची झळ आता, जरी अमेरिका तेलात स्वयंपूर्ण असला ते अमेरिकेमध्ये गॅसोलिनचे दर वाढलेत, अमेरिकेमध्ये महागाई वाढते आणि अमेरिकेला असं वाटायला लागले लोकांना की युद्ध कशासाठी लढतोय आपण. बरोबर. अमेरिकेत ट्रम्प यांच्या मागची जी जनता आहे ती युद्धविरोधी जनता आहे. त्यांना युद्ध मान्य नसलेले लोक त्यांचे समर्थक आहेत. बरोबर. आणि अमेरिकेत आता ट्रम्पना मिड टर्म इलेक्शनला, म्हणजे 2 वर्षानंतर ज्या निवडणुका होतात
त्याला सामोरं जायचं आहे. अशा वेळेला त्यांना कुठेतरी मी इराणच्या क्षमता नष्ट केल्या असं म्हणून युद्धातून बाहेर पडायचं आहे. बरोबर. त्यांनी फॉर्म्युलेट केलेले जे 15 मुद्दे आहेत हम्म. त्याचे मुद्दे बघितले तर त्यांना या विजय जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी त्यामध्ये घातल्या आहेत. ठीक आहे, आपण त्यावर येऊया. पण आता ते शस्त्र आता ह्या तुमचा जो प्रश्न आहे हा, की ही शस्त्रसंधी इराणनं स्वीकारावी का, हा. ते इराणची भूमिका ही हार्डलाईनची आहे. कारण आता त्यांना माहिती आहे की आता आपण थोड्याशा पोझिशन ऑफ स्ट्रेंथमध्ये आहोत, बरोबर. पोझिशन ऑफ विकनेसमध्ये नाही आहोत. हा, किंवा काय म्हणजे थोडं प्रभुत्व मिळवले असं. इक्वल फुटिंगवर आहोत की हा. आपण म्हणजे अगदीच अडचणीत आलोय आणि आता जे काय ते म्हणतील ते मान्य करायचं, थांबायचं अशी परिस्थिती नाही. कारण होर्मुझ त्यांच्या ताब्यात आहे. बरोबर. पर्शियन गल्फमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. हा. अशा वेळेला ते जगाचं नाक दाबू शकतात आणि अमेरिकेच्या हल्ल्याच्या नंतर सुद्धा पायावरून उभे राहू शकतात. यामुळे ते थोड्याशा पोझिशन ऑफ स्ट्रेंथमध्ये आहेत. बरोबर. याचा अर्थ इराण स्ट्रॉंग आहे अशातला भाग नाही आहे. पण युद्धामध्ये एक टॅक्टिकल परिस्थिती तयार होती. त्यामध्ये आता इराणचा थोडासा अपर हँड आहे कारण ट्रम्प यांची कोंडी झाली आहे. बरोबर. तर त्यामुळं त्याचा खरं तर इराणनं फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे आता अमेरिकेसारख्या महासत्तेला आम्ही काय वाटाघाटीच्या टेबलवर याला भाग पाडलं हे सगळं इराण म्हणू शकतो आणि ते म्हणून त्यांनी थांबण्याची एक पोझिशन तयार होऊ शकते. आणि ते करत असताना इराण समोरच्या अटींवर आपण बोलू, पण त्यांना असायला काय पाहिजे किंवा आम्ही लढलो, आम्ही काही हारलो नाही किंवा आम्ही माघार घेतला, आमचे नेते मारले, लष्करी अधिकारी मारले, तर आम्ही टिकून आहोत आणि तुम्हाला वाटाघाटीचं बोलायला भाग पडतोय. याचा फायदा घेऊन इराणनं आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या सांगाव्यात. पण शेवटी युद्ध किती काळ ताणवायचं, त्याला पण सगळ्या मागे. जगाला तुम्ही किती काळ त्रास देणार आहात. बरोबर. सगळे अरब देश आता हळूहळू तुमच्या विरोधात जायला लागले बरोबर आहे. आणि सगळे अरब तुमच्या विरोधात, इस्रायल तुमच्या विरोधात, अमेरिका तर विरोधात आहेच. तर या सगळ्याला किती काळ तुम्ही सस्टेन राहणार, म्हणजे तुम्ही दीर्घकाळ लढत राहाल, हा, त्यातनं फायदा काय. म्हणजे आता इथं अडचण काय आहे हा. इराणच्या संदर्भात, हा. जे मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की अमेरिका आणि इस्रायलनं वरची नेतृत्वाची फळी नष्ट केली हम्म. की आपल्याला युद्ध जिंकणं सोपं आहे असं वाटलं. बरोबर. आता जर वादा करता तिथं जर खामेनी असते, हम्म. ते लायजानी असते, हम्म. हे जर नेतृत्व असतं हम्म. तर त्यांनाही कळत होतं की निगोशिएशन कुठं सुरू करायचं आणि कुठं थांबायचं बरोबर. आणि आपल्या देशाची प्रतिष्ठा पण ठेवायची. उघडा इराणकडे काय अशी ताकद नाही की अमेरिकेचा पराभव करू शकेल, इस्रायलचा पराभव करू शकेल. तरी पण तुम्हाला तुमच्या देशामध्ये कन्व्हिन्स करावं लागतं की आम्ही युद्धामध्ये टिकून राहिलो, आम्ही हारलेलो नाही आहे. तर ते पॉईंट्स कुठले हे शोधून काढता येण्याची क्षमता या नेत्यांकडे होती. आता जे नेतृत्व करतात त्यांच्याकडे ती आहे का याविषयी शंका आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ते हार्डलाईन भूमिका जर घेत राहिले हम्म. तर कोंडी वाढू शकते. तसं त्यांनी घेऊ नये हम्म. आणि युद्ध संपावं असंच जगातला कुठलाही शहाणा माणूस म्हणेल. म्हणजे त्या नेत्यांच्याकडे डिप्लोमसी होती, मुत्सद्देगिरी होती. ती आता यांच्याकडे असेल थांबणं काय याविषयी शंका आहे. आता थांबणं शहाणपणाच आहे. जागतिक आर्थिक हितसंबंध सगळे या युद्धाभोवती सगळं आहेत वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळं तुमच्या मते की आत्ता त्याने एक शहाणपणा करावा की बाबा शस्त्रसंधी जर होत असेल तर करावी. ती करावी असं तुमचं मत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय प्रश्न असा आहे की जे अमेरिकेनं शस्त्रसंधीसाठी जे काही मुद्दे जे काही दिलेले आहेत हो, ते मुद्दे पण तुम्हाला मी सांगतो आहेत माझ्याकडे, आणि इराणनं पण त्याला काही जे प्रत्युत्तर दिलेलं त्यांचा आहे. प्रस्ताव पण दिला. त्यातनं अमेरिकेनं जो प्रस्ताव जो गेलेला आहे त्याला एक आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. आणि त्यातला पिन पॉईंट असा आहे की हे पाकिस्तान यामध्ये मेडिटरीची भूमिका, मध्यस्थीची भूमिका करते. आणि ते मुद्दे प्रस्ताव जे असे आहेत की बाबा जे स्ट्रेट ऑफ हॉर्मसची जी समुद्र समुद्रधनी जी आहे त्याचा मार्ग खुला करावा असा अमेरिकेचा पहिला प्रस्ताव आहे. दुसरं, जर त्याने खुलं केला मार्ग, जहाजांना जर मार्ग खुला केला तर इराणवरील निर्बंध आम्ही जे काय आहेत ते आर्थिक निर्बंध आम्ही मागे घेऊ असंही त्यांनी सांगितले. हिजबुल्ला असेल, हमास असेल, हुती मणकोरांना त्यांनी ती मदत, शस्त्रपुरवठा बंद करावा आणि न्यूक्लिअर प्रोग्राम त्यांनी रोलबॅक करावा किंवा तो शटडाऊन करावा असा अमेरिकेचा हे आहे प्रस्ताव आहे. त्याला इराणचं उत्तर असं आहे की आम्हाला नुकसान भरपाई काय असेल ती युद्धाची द्या, आक्रमण पुन्हा इराणवर होणार नाही ह्याची हमी त्यांनी द्यावी, आणि हॉर्मसची सामुद्रभूमीचे सार्वभौमत्व आहे त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता द्यावी. यातला महत्त्वाचा माझा मुद्दा प्रश्न असा आहे की हे जे मध्यस्थीची भूमिका आहे ही पाकिस्तान करावी. आणि या सगळ्या ह्याच्यामुळं पाकिस्तानची प्रोफाईल स्ट्रॉंग होईल असं वाटत नाही तुम्हाला? दोन गोष्टी आहेत, म्हणजे एक तर दोघांचे प्रस्ताव आणि त्यातली पाकिस्तानची भूमिका, असे दोन मुद्दे याच्यामध्ये आहेत. तर प्रस्ताव जे आहेत ते प्रस्ताव अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव हा इराण जसाच्या तसा मान्य करणं शक्य नाही. कारण अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव हा इस्रायलला त्यातल्या बऱ्याच गोष्टी आवडतील अशा आहेत. आणि इराणसाठीचा व्ही आय की ते मी मगाशी म्हणाल तसं ते आता थोड्याशा अप्पर हँडमध्ये आहेत बरोबर.
की आता युद्ध संपवायची गरज अमेरिकेला जास्त वाटते, अशा प्रकारचे आकलन तयार झाले. बरोबर. हा. त्याचा फायदा स्वाभाविकपणे इराण घ्यायचा प्रयत्न करणार. हम्म. त्यामुळे इराणच्या दृष्टीनं काय आहे की आमच्यावर पुन्हा तुम्ही आक्रमण करणार नाही, म्हणजे त्यांनी स्पेसिफिक वर्ड केला आहे, हम्म. ॲग्रेशन अँड असॅसिनेशन. म्हणजे अच्छा. तुम्ही हल्ले करणार नाही आणि असॅसिनेशन करणार नाही, आमच्या नेत्यांची हत्या करणार नाही, याची हमी द्या. आता बरोबर. ही हमी अमेरिकेसारख्या महाशक्तीला द्यायला लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. असं म्हणायला लावणं की आम्ही कसं आहे की आम्ही इथून पुढे करणार नाही, याचा अर्थ आम्ही मागे केलं, हम्म. हे मान्य करण्यासारखं पण आहे ना. बरोबर आहे. तर हे अमेरिकेला मान्य करायला लावणं इतकं सोपं नाही. अमेरिका हे या प्रकारचं वर्डिंग हम्म. मान्य करेल असं मला वाटत नाही, कारण डिप्लोमसीच्या जगामध्ये तुम्ही शब्दरचना काय करता याला पण खूप महत्त्व असतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्यांना स्टेट ऑफ होर्मुझवर संपूर्ण आपला अधिकार जगानं मान्य करावा असं त्यांना हवं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता द्यावी. मान्यता द्यावी. अमेरिकेला होर्मुझवरचा डिफॅक्टो अधिकार इराणचा अमान्य करण्यात काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही, पण अशा प्रकारे लेखी किंवा अशा प्रकारे मान्य करणं की हे इथले सगळे अधिकार तुमचे आहेत, हम्म. हे थोडंसं अमेरिकेसाठी मग युद्ध केलं कशाला, बरं. हा, असा हा. काही प्रतिष्ठेचा प्रश्न तयार होईल. म्हणजे एक नवीन एक हा. विवाद तयार होईल आता. त्यात ट्रम्प यांची जी विधानं आहेत ती आणखी बुचकळ्यात टाकणार आहेत. हम्म. ते असं म्हणतायत की म्हणजे अमेरिकेचा प्रस्ताव आल्यावर इराणच्या नेतृत्वानं काय सांगितलं, आम्ही असे कुठले वाटाघाटीच करत नाही, बरोबर आहे. असं काय नाहीच आहे आमच्यासमोर. हम्म. हे आउटसाईड धुडकावून लावलं. हम्म. त्यानंतर ट्रम्पने असं सांगितलं की आम्ही इराणमधल्या अशा लोकांशी चर्चा करतो आहोत की ते तिथले सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे. आता मुस्तफा खमेनी आणि रिव्होल्युशनरी गार्ड सोडून तिथं कोण महत्त्वाचे आहेत, हे बरोबर. काही कळत नाही. किंवा इराणचे अध्यक्ष यातलं कुणीच म्हणत नाही की आम्ही वाटाघाटीला तयार आहोत. हं. हे पहिला मुस्तफा प्रस्ताव आल्यानंतर खमेनी तर समोर यायलाच तयार तयार नाही. नाही. हा. तर हे लक्षात मग कोण आहेत, हम्म. तर असं म्हणतायत की तिथले त्यांच्या संसदेचे प्रमुख जे आहेत तर हम्म. त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. मजलिसचे ते. हा, तर हम्म. त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू आहेत अशा न्यूज आहेत, तर खरं खोटं माहीत नाही. हम्म. हम्म. आणि त्यांना पुढं करायचं असा काहीतरी अमेरिकेचा प्रयत्न दिसतोय. हम्म. त्या अर्थानं रेजिम चेंज करायची अमेरिकेची योजना आहे काय काय, म्हणजे हे सगळ्या शंका आहेत. हम्म. दुसऱ्या बाजूला त्यांनी आणखी एक स्टेटमेंट केलं, ते आणखी फार म्हणजे गोंधळ करणार किंवा एका अर्थानं विनोदी पण आहे. हम्म. ते म्हणतात की इराणी लोकांकडून असा प्रस्ताव आला होता की इराणचे सर्वोच्च नेते ट्रम्पनीच व्हावं. हम्म. आता ही इतकं वेडेपण आहे, कारण इराण हे सुन्नी मुस्लिम स्टेट आहे, त्याचा सर्वोच्च नेता हा सुन्नी धर्मगुरू असणार, ते ट्रम्पला कसे काय करतील, हा, हा, दुसऱ्या कोणालाही करतील ना त्यांच्या धर्मातल्या. हा, हा. तर असं असताना ट्रम्प असं म्हणालेत, हा. ते सगळ्यात म्हणजे गमतीचे प्रकरण आहेत. हम्म. तरी पण निगोशिएशन सुरू झाले, म्हणजे इराणनं नाकारलं तरी काहीतरी हालचाली चालू झाल्यात, ही वस्तुस्थिती दिसते. हम्म. आणि त्याच्यामध्ये मग पाकिस्तानचा रोल येतो. पाकिस्तान, तुर्की, ओमान वगैरे आणि इजिप्त पण आहे त्याच्यामध्ये. तर त्यात पाकिस्तान पुढे येताना दिसतो. आता पाकिस्तान पुढे येताना साहजिक आहे की या युद्धामध्ये कुठल्याही स्वरूपाची मध्यस्थी करण्यामध्ये पाकिस्तानचा कुठलाही रोल असला, म्हणजे अगदी निरोप देण्याचा जरी रोल असला, हम्म. तरी त्याचा अर्थ पाकिस्तानची प्रोफाईल आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली असाच लावला जाईल. हे उघड आहे. हा. याचं कारण हे जगाला घोळ लावणारं युद्ध आहे आणि ते थांबवण्यासाठी एक पाकिस्तानसारखा देश, जो मोडकळीला आलेला देश आहे, जो तो पुन्हा मध्यस्थी करावा. अफगाणिस्तान बरोबरच्या युद्धात स्वतःच अडकलेला हा. आहे, असा देश मध्यस्थी करायला पुढे येतोय, ही त्यांची प्रोफाईल वाढवणं आहे. आणि याच्यामध्ये ती प्रोफाईल का वाढली हे समजून घ्यायला पाहिजे. हा. म्हणजे आपल्याकडे इंटरनल भारतामध्ये त्याच्यावर चर्चा होते आहे, ती स्वाभाविक पण आहे की बरोबर. भारत असं आपण म्हणत आलो की भारताची जगातली प्रोफाईल वाढली आहे हम्म. आणि भारताचं स्थान उंचावलंय आणि मोदींकडं जग आशेनं बघतंय, अशा प्रकारचे हेडलाईन मागचे अनेक दिवस आपली टी व्ही चॅनल भारतातली चालवत आहेत. हम्म. असं असताना भारताला अजिबातच यात कुठं इराणही विचारात घेत नाही आहे, अमेरिकाही घेत नाही, आणि हे एका अर्थानं आपण इस्रायल अमेरिकेची बाजू घेतल्यासारखं दिसते, त्याचा पण हा परिणाम आहे. आणि पाकिस्तानला मात्र ही संधी मिळते त्यामध्ये आहे. त्यांना याच्यावर आपल्या देशामध्ये चळवण होणं, त्याचे टीका टिप्पणी होणंही स्वाभाविक. पण यामध्ये समजून घ्यायला पाहिजे की पाकिस्तान ज्या पद्धतीनं ट्रम्प यांच्याविषयी अपीजमेंटची भूमिका घेतोय, म्हणजे ट्रम्प यांच्या प्रत्येक होला हो म्हणतोय, हम्म. ट्रम्प यांचे जे व्यक्तिगत किंवा त्यांच्या कुटुंबाचे जे बिझनेस इंटरेस्ट आहेत, हम्म. त्याला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानचे पंतप्रधान दोघंही व्यक्तिशः त्याच्या म्हणजे त्यांच्या पायावर नेऊन ते ओढत आहेत म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. असं सगळं इतकी बोटचेपी भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानला रोल मिळतोय. हम्म. 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 हे काय आहे की भारताला मिळत नाही आणि पाकिस्तानला मिळतोय, यावर एवढं चर्चा होणार. इम्पॉर्टन्स पाकिस्तानला ते हा, दिले ते देत आहे. याचं कारण पाकिस्तान जे ट्रम्पना हवं ते सगळं करायला तयार आहे. अच्छा. हा. त्याचा फॉलोअर त्याचा- समर्थक त्याचा व्हायला त्यांना फायदा होतो. आणि इराणच्या दृष्टीनं काय आहे की आता सगळे अरब देश तर विरोधात केले आहेत, त्यामुळं निगोशिएशन करताना निरोप पाठवायचा तर कुणाच्या मार्फत, त्यातल्या त्यात पाकिस्तान बरं आणि आहे. इराणची बॉर्डर लागून आहे. पाकिस्तानमध्ये शिया पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे. तर हम्म. या सगळ्याचा हे घेऊन ते करतात. पण पाकिस्तान हे जे काही प्रयत्न करतोय त्यात यश मिळालं तर स्वाभाविकच पाकिस्तानची प्रोफाईल वाढेल. पण समजा जर ते झालं नाही, याचं कारण अरब देश हा एक यातला मेजर फॅक्टर आहे. अरब देश
ऑफिशियली सगळे हे युद्ध थांबलं पाहिजे असं म्हणतात. पण अरब देशांमध्ये इंटरनल जे चर्निंग आहे ते असं आहे की आत्ताच संधी आहे इराणची क्षेपणास्त्राची क्षमता नष्ट करण्याची. ती जर नष्ट केली नाहीत तर इराणनं आता सिद्ध केलेलं आहे की ते अमेरिका असताना सुद्धा त्या रिजनमध्ये अन्य अरब देशांच्या जे काही तेलाच्या फॅसिलिटीज आहेत, विमानतळ आहेत, ह्याच्यावर ते क्षेपणास्त्र डागू शकतात. आणि अशी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेल्या इराणबरोबर तडजोड करून युद्ध थांबलं तर भविष्यात त्या सगळ्या पश्चिम आशियामध्ये इराणची एक स्थान असं तयार होईल की हा कधी पण अरब देशांना भेटेल देऊ शकतोय. ते त्यांना नको आहे. त्यामुळे सौदीचा राजपुत्र ट्रम्प यांच्या मागे लागला अशा बातम्या आहेत की हे युद्ध असं संपू नका, ते संपवत असताना इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करा बरोबर आणि मग हे युद्ध संपवते. प्रस्तावात ते आहेच. इस्रायलला पण तेच हवं आहे. पण इराण हा एक प्रस्ताव का मान्य करेल की आपली तो अण्वस्त्राच्या संदर्भात मान्य करेल तेव्हा आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही कारण आता अडचणीत आलेला देश आहे. त्यामुळे न्यूक्लिअर प्रोग्राम आम्ही शटडाऊन करू इथं पण मान्य करेल. आहे ना त्या साईट्स बघाव्यात ते पण मान्य करेल, म्हणजे सिव्हिल साईट्स बघाव्यात हे पण मान्य करेल. आणि जगातल्या सगळ्या देशांत तशी मान्यता दिली आहे. त्यामुळे ते मान्य करेल. पण क्षेपणास्त्र प्रोग्राम थांबवा, ड्रोन उत्पादन थांबवा, या प्रकारच्या गोष्टी मान्य करण्याची शक्यता कमी आहे. आणि अरब देशांना ते हवं आहे, इस्रायलला पण ते हवं आहे. त्यामुळं हे प्रस्ताव जरी देवाणघेवाण होत असली तर त्याच्यामध्ये अजूनही पेच आहे. हे इतकं सहज म्हणजे अपेक्षा काय तर युद्ध थांबावं, पण ते थांबावं म्हणण्यामध्ये आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीमध्ये सुद्धा अनेक पेच आहेत. हे इतकं सोपं प्रकरण नाही आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता एक शेवटचा एक प्रश्न असा आहे की अमेरिका एक महासत्ता आहे, त्या मानाने इराण एक दरिद्र राष्ट्र आहे. आणि असं असताना आता तर मला वाटते की अमेरिकेची तुलना हत्तीसोबत करायला काही हरकत नाही, काही नाही. म्हणजे इराण हातात काठी घेऊन एखाद्या हत्तीच्या मागं लागलाय, काठी आपटत आपटत चाललाय आणि हत्ती आता त्याला हत्ती असल्यामुळे त्याला पटकन मागं ओढता येत नाही, अशी अवस्था आता अमेरिकेची झालेली आहे. मग या सगळ्या या युद्धाकडे बघितल्यानंतर अमेरिकेची पहिल्यापासून याबाबतची स्ट्रॅटेजी चुकली असं वाटतं का तुम्हाला? अमेरिकेची स्ट्रॅटेजी गफलत याच्यामध्ये अतिशय उघड आहे. यातून काय साध्य केलं असा प्रश्न कायम असेल. बरोबर. इराणचं नेतृत्व तुम्ही संपवलं हा जर तुम्हाला विजय म्हणायचा असेल तर ठीक आहे. इराणचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं हा विजय म्हणायचा असेल तरी पण ठीक आहे, कारण ते केलं. इराणला उभं राहायला काही वर्ष लागतील हे पण उघड आहे. पण तेवढ्यामुळं ज्यासाठी इराणचं नेतृत्व तुम्हाला नको होतं किंवा ज्यासाठी इराण तुम्हाला खपत होतं त्यातलं काय बदललं? काहीच बदलत नाही आहे. इराणची भूमिका बदलली नाही. इराणनं इस्रायलला मान्यता द्यावी असा एक प्रस्तावात मुद्दा आहे. ती इराण सहजासहजी मान्य केलेली शक्यता कमी आहे. त्यामुळे इराणच्या मूळ भूमिकात काहीच बदल नाही. त्यांची क्षेपणास्त्र कायम आहेत. अशा पण न्यूज आहेत की रशिया आणि विशेषतः चीन त्यांना सॅटेलाइट इनपुट देते. आता हे जर सगळं असेल तर मग एकूणच जागतिक भूराजकीय रचनेमध्ये खूप कॉम्प्लेक्स परिस्थिती तयार होती. म्हणजे इराण अजून दीर्घकाळ युद्ध लांबू शकतो. त्यांचं नुकसान किती झालं तर युद्ध लांबू शकतो. अमेरिकेसाठी काय आहे, इराणमध्ये जवळपास 2,000 माणसं ठार झाल्याचा अंदाज आहे. त्यापेक्षा जास्त पण असू शकतात आणि 20,000 लोक जखमी झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत 100 जरी लोक अमेरिकेच्या या युद्धामध्ये फार सेन्सिटिव्ह, अमेरिकेत खूप प्रचंड त्याच्यावर रिॲक्शन येईल. हा फरक आहे. त्यामुळे महासत्ता जरी असली तर त्या महासत्तेची म्हणून पण काही दुखणी आहेत आणि त्यासाठी ट्रम्प यांची कोंडी झाली आहे. इराणसाठी काय गमवायचं काहीच नाही आहे. ज्याला गमवायचं काय नसते त्याला काय भीती वाटायचं कारण नाही. ठीक आहे, किती पण तुम्ही चाल का, आम्ही शिल्लक आहोत एवढं बास आहे. जसं युक्रेनच्या बाबतीत झालंय. 4 वर्ष युक्रेन लढतोय, रशियाला त्या अर्थानं काय मिळालं? बरोबर. उद्या जरी त्यांना हवा तो प्रांत मिळाला तर त्याची किंमत काय? बरोबर. तसंच अमेरिकेच्या बाबतीत आहे. आणि इथं इंधन हा मुद्दा आहे, जगाची कोंडी हा मुद्दा आहे. त्यामुळे किती युद्ध लांबवायचं याला मर्यादा आहेत. त्यामुळे अमेरिकेला एक करावं लागते. इराणच्या बाबतीत असं काहीच नाही आहे, तो नाग दाबून देऊ शकतो किती वाटेल तेवढा. बरोबर. त्यांचं काही जगात अडकलेलं नाही. म्हणजे तुमच्या या सगळ्या चर्चेतून असं दिसते की आता एक जागतिक प्रत्येक देशाचे हितसंबंध सगळ्यात अडकलेले आहेत. या युद्धाच्या झळा अगदी स्वयंपाकघरापर्यंत आणि पेट्रोल आणि इंधन डिझेल पण सगळ्या आलेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प एक 2 पावलं मागं आले. त्या पद्धतीने इराणनंही 2 पावलं मागं यावं आणि शहाणपणा करावा आणि युद्ध थांबवावं. काय शस्त्रसंधी किंवा प्रस्ताव काय त्यांना मान्य असतील ते स्वीकारावे आणि युद्ध थांबावं असं तुमच्या इकडून बोलण्याचा सगळा सार दिसतोय. चांगली सविस्तर माहिती दिली. धन्यवाद.